नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये 911 जागांसाठी सरकारी नोकर भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या 911 मध्ये सर्वात जास्त 500+ जागा या सहाय्यक विभाग अधिकारी किंवा असिस्टंट सेक्शन ऑफिसर ASOच्या भरल्या जात आहेत, ज्यासाठी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। वेतन या ठिकाणी 35,400 ते 1,12,400 या पे स्केलमध्ये मिळत आहे। जर तुम्ही ओपन OBC मध्ये असाल तर मात्र 100 रुपये फॉर्म फी आकारलेले ऑनलाईन अर्ज करण्यासाठी, आणि इतर कॅन्डिडेटला फॉर्म फी सुद्धा घेतलेली नाही आहे। सो या सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत। तुम्ही जर क्वालिफाय होत असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। व्हिडिओ संपूर्ण बघा, डिटेलमध्ये मी माहिती प्रोव्हाइड केलेली आहे। आता जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। गव्हर्नमेंट ऑफ NCT ऑफ दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड अर्थात DSSB यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। मित्रांनो, जरी गव्हर्नमेंट ऑफ NCT ऑफ दिल्लीसाठी ही रिक्रुटमेंट होत असली तरी कॅन्डिडेट्स मस्ट बी सिटीजन ऑफ इंडिया। थोडक्यात सांगायचं झालं तर सर्व इंडियन्स यासाठी एलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी। हे फार महत्त्वाचा मुद्दा मी ऑलरेडी तुम्हाला पहिल्यांदाच या ठिकाणी क्लॅरिफाय करून सांगत आहे। नुकतेच मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ दिल्ली मार्फत MTS पदासाठी सुद्धा रिक्रुटमेंट जाहिरात प्रसिद्ध झाली होती, त्यामध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकत होता। अशाच प्रकारची ही नवीन जाहिरात आहे मित्रांनो। गव्हर्नमेंट ऑफ NCT ऑफ दिल्लीच्या अंडर येणाऱ्या सर्व जागा या ऑल ओव्हर इंडियासाठी ऍप्लिकेबल असतात किंवा ऑल ओव्हर इंडियामधून कॅन्डिडेट त्या ठिकाणी एलिजिबल होतात अर्ज करण्यासाठी। सो जर तुम्ही महाराष्ट्रामधून या ठिकाणी प्रयत्न करणार असाल तर नक्की करू शकता, तुम्ही त्या ठिकाणी क्वालिफाय होता। बघूया आपण पुढे त्यांनी काय म्हटलं आहे। तर विविध जागांसाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये लीगल असिस्टंट इंजिनियर सिव्हिल, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ग्रेड 2, त्यानंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर या प्रकारची विविध पदे आहेत जी या ठिकाणी भरली जात आहेत दिल्ली गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये। सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर क्वालिफाय होत असाल तर नक्की प्रयत्न करा मित्रांनो। स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC मार्फत जशा प्रकारची रिक्रुटमेंट प्रोसेस घेतली जाते तशाच प्रकारची DSSB मार्फत रिक्रुटमेंट प्रोसेस मित्रांनो कॅरी केली जाते। यामध्ये तुम्ही बघू शकता लीगल असिस्टंटच्या जागा आहेत, तुम्हाला पाहता येतील। असिस्टंट इंजिनियरच्या जागा तुम्हाला आणखीन या ठिकाणी पाहता येतील। ज्युनियर इंजिनियरच्या भरपूर जागा आहेत मित्रांनो, ज्यामध्ये दिल्ली दर बोर्डला 180 जागा आहेत, तर न्यू दिल्ली म्युनिसिपल काउन्सिलला 101 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत ज्युनियर इंजिनियरच्या। सर्वात महत्त्वाचं पद हे असिस्टंट सेक्शन ऑफिसरचं, ज्यामध्ये टोटल 576 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। हे फार महत्त्वाचं पद आहे मित्रांनो, ज्या पदासाठी तुम्ही कोणतीही पदवी असेल तर अप्लाय करू शकता। आता टोटल जर बघितलं तर 911 जागा आहेत, ज्याचं कॅटेगरी वाईज विश्लेषण सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील। पे लेवल सुद्धा त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। सो या 576 पैकी 911 पैकी ज्या सर्वात जास्त जागा आहेत त्या या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला असिस्टंट सेक्शन ऑफिसरच्या आणि ज्युनियर इंजिनियरच्या पाहायच्या आहेत। त्यासाठीच मी तुम्हाला क्वालिफिकेशन सांगणार आहे। इतर पदांसाठी जर हवा असेल तर तुम्ही नोटिफिकेशन मध्ये पाहू शकता। आता ज्युनियर इंजिनियर सिव्हिलच्या ज्या जागा आहेत मित्रांनो, त्यामध्ये तुम्ही बघू शकता पे स्केल वगैरे सगळं त्यांनी गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत। मात्र या ठिकाणी 180 जागांसाठी जर अप्लाय करणार असाल तर कॅटेगरी वाईज विश्लेषण त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे। या व्यतिरिक्त जर बघितला तर या ठिकाणी डिग्री सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये तुमची असणे आवश्यक आहे क्वालिफिकेशन मध्ये, किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा असेल सिव्हिल इंजिनिअरिंग मधला तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। हे फार महत्त्वाचं आहे। सो या गोष्टी जर असतील तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करणे आवश्यक आहे। या ठिकाणी जर बघितला तर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स किंवा या गोष्टींची या ठिकाणी मित्रांनो मेन्शन केलेलं नाही आहे, मात्र ते गरज नाही। पे स्केल सुद्धा त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेला आहे, तोही तुम्ही पाहू शकता। ग्रुप बी मधलं हे पद आहे ज्युनियर इंजिनियरचं, ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे मित्रांनो। फार महत्त्वाचं पद, जवळपास 280 जागा 180 आणि 100 अशा सेपरेट डिपार्टमेंटसाठी या ठिकाणी भरल्या जात आहेत। सर्वात महत्त्वाचं पद या भरतीमधलं आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसरचं। यामध्ये सर्व्हिसेस डिपार्टमेंट मधलं हे पद आहे। 576 जागांचं जे कॅटेगरी वाईज विश्लेषण दिलेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। यामध्ये जर क्वालिफिकेशन मित्रांनो बघितलं तर बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे। या व्यतिरिक्त कोणतंच दुसरं क्वालिफिकेशन या ठिकाणी मागितलेलं आहे, एक्सपिरियन्स सुद्धा मागितलेला नाही आहे। फक्त बॅचलर डिग्रीवर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येतं। किती पर्सेंटेजचं तुमच्याकडे बॅचलर डिग्री असेल तर नक्की या ठिकाणी या पदासाठी मित्रांनो अप्लाय करा। 500+ जागा या ठिकाणी या पदाच्या 576 जागा भरल्या जात आहेत मित्रांनो। त्यामुळे फार महत्त्वाचं पद तुम्हाला या ठिकाणी आहे, ज्यासाठी पे स्केल 44,900 ते 41,400 तुम्हाला पाहायला मिळत आहेत। सो काही पदांसाठी जर बघितला तर 35,400 1,12,400 पे स्केल आहे। काही पदांसाठी या ठिकाणी हायर पे स्केल तुम्हाला 44,900 ते 41,400 पाहायला मिळत आहेत। यासाठी एज लिमिट ओपनसाठी 21 ते 30 वर्ष राहणार आहे। जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल
तुम्हाला अगेन रिलॅक्सेशन मिळत आहे. रिलॅक्सेशन कशा प्रकारचं आहे ते तुम्ही पाहू शकता. SC ST ला 5 वर्ष, OBC ला 3 वर्ष, अपंगांमध्ये 10 वर्ष, 15 वर्ष, 13 वर्ष एज रिलॅक्सेशन मिळत आहे. एक्स सर्व्हिसमॅन, मेट्रोल स्पोर्ट्स पर्सन, डिसेबल पर्सन, विडोज वुमन यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे. सो जर तुम्ही यापैकी कोणत्या एका कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही या ठिकाणी हे एज घेऊ शकता, एज रिलॅक्सेशन घेऊ शकता आणि त्या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येऊ शकतो. पुढे बघा या ठिकाणी सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे. तर सिलेक्शन मी फक्त या ठिकाणी असिस्टंट सेक्शन ऑफिसरसाठी तुम्हाला सांगत आहे, ज्यामध्ये 2 टियरमध्ये तुमची एक्झाम मित्रांनो होणार आहे. पहिल्या टियरमध्ये 2 तासाचा पेपर असेल जो MCQ टाईप असणार आहे, ज्यामध्ये जनरल अवेअरनेस, जनरल इंटेलिजन्स, अरिथमॅटिक, न्यूमेरिकल ॲबिलिटी, हिंदी लँग्वेज आणि इंग्लिश लँग्वेज बाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. तर दुसरी एक्झाम असणार आहे ती मित्रांनो त्या ठिकाणी मित्रांनो डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, ज्यामध्ये अगेन MCQ सुद्धा एक्झाम्स असणार आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी एसे रायटिंग, लेटर रायटिंग, प्रिसाइज रायटिंग याबाबतची तयारी त्या ठिकाणी करायची आहे, ज्या मार्फत तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी होईल. सो या बेसिसवर जर तुम्ही या ठिकाणी तयारी करणार असाल तर अप्लाय करू शकता. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, अप्लाय करण्यासाठी मात्र 100 रुपये फॉर्म पे आकारलेली आहे, ती सुद्धा ओपन आणि OBCच्या मेल कॅन्डिडेटसाठी. जर तुम्ही वुमन कॅन्डिडेट असाल किंवा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, हँडिकॅप असाल किंवा एक्स सर्व्हिसमॅन असाल तर अर्ज करण्यासाठी कोणतीही फॉर्म फी आकारलेली नाही. विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. यासाठी अप्लाय करण्यासाठी DSBच्या ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. 24 फेब्रुवारीपासून 25 मार्चपर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन अप्लाय करता येणार आहे. फक्त ऑनलाईनच अप्लाय करायचा आहे, दुसऱ्या कोणत्याही मोडमध्ये तुमचे ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट केले जाणार नाहीत. सो मित्रांनो या ठिकाणी जर क्वालिफाय होत असाल तर अप्लाय करा. रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे ती प्रॉब्ली दिल्ली या ठिकाणी पार पाडली जाईल. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला तयारी करायची आहे, त्या ठिकाणी ट्रॅव्हल करावं लागेल, कारण याची एक्झाम सेंटर बाबत सध्या त्यांनी माहिती प्रोव्हाइड केलेली नाही आहे. सो ते एक कन्सिडर पॉईंट तुम्ही करू शकता. इतर गोष्टी सर्व मित्रांनो पॉझिटिव्ह आहेत. फॉर्म फी सुद्धा कमी आहे. ऍटलीस्ट तुम्ही या ठिकाणी अप्लाय करून ठेवू शकता आणि त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर तुमची चांगल्या प्रकारे प्रिपरेशन झाली तर तुम्ही एक्झाम अटेम्प्ट करू शकाल. नंबर ऑफ वॅकन्सीज भरपूर आहेत, प्रयत्न करणे आवश्यक आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.